नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल योजना केंद्रावर. मित्रांनो, जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची माहिती पाहायची असेल, जसे की तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर, ज्यालाच आपण RC नंबरसुद्धा म्हणतो. तसेच कार्डवर कोणाकोणाचे नावे आहेत, रेशन कार्डशी तुमचे आधार लिंक आहे किंवा नाही, अशा सर्व प्रकारची माहिती तुम्ही आपल्या मोबाईलवरच पाहू शकता. तर हे सर्व कसे करावे तेच आपण या व्हिडिओवर पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज व अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया. सर्वात अगोदर प्ले स्टोअरवर जाऊन मेरा रेशन असे सर्च करून घ्या. तुमच्यासमोर पहिलाच ॲप्लिकेशन येईल, त्याला तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. ॲप्लिकेशनला ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर वरच्या बाजूस तुम्हाला 3 डॉट दिसतील, त्याला क्लिक करून सर्वात अगोदर तुम्ही आपली भाषा निवडून घ्या. तुम्ही आपल्या हिशोबाने आपली भाषा निवडू शकता. मी येथे मराठी निवडतो. तुम्हाला दुसऱ्या नंबरवर लाभ माहिती असा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करून शासनाकडून तुम्हाला कोणकोणते व किती धान्य मिळते याची माहिती तुम्ही येथे पाहू शकता. तर सर्वात अगोदर येथे तुम्हाला क्लिक करायचे आहे. ही माहिती तुम्ही तुमच्या रेशन कार्ड नंबर किंवा आधार कार्ड नंबर या दोन्हीपैकी एक टाकून सुद्धा पाहू शकता. येथे तुमच्या रेशन कार्ड नंबर किंवा आधार नंबर टाका. खाली तुम्हाला सबमिट बटन दिसेल, तेथे क्लिक करा. आता तुम्हाला तुमची रेशन कार्डची संपूर्ण माहिती दिसेल. तुमचे राज्य, जिल्हा, योजना, तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर, तसेच तुमचे दुकानाचे नंबर, वाटपाचा महिना, वाटपाचा वर्ष. जर तुम्ही खाली बघाल तर तुम्हाला चालू महिन्यातील प्रवेशाचे तपशील दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला शासनाद्वारे मिळणारे धान्यांची नावे दिसतील. सध्या येथे 2च नावे दिलेले आहेत, गहू आणि तांदूळ. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर तुम्हाला त्यांची किंमत दिसेल. शासनाकडून सध्या मोफत राशन मिळते, त्यामुळे येथे किंमत 0 लिहिलेली आहे. तिसऱ्या नंबरवर तुम्हाला वाटप दिसेल, म्हणजेच शासनाकडून तुम्हाला किती किलो प्रमाणात धान्य मिळते ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी गहू 10 किलोग्राम व तांदूळ 25 किलोग्राम याप्रमाणे दिलेले आहे. चौथ्या नंबरवर तुम्हाला शिल्लक या ठिकाणी 10 किलो गहू व 25 किलो तांदूळ असा दिसेल. याचाच अर्थ असा आहे की तुमचे वाटप आतापर्यंत व्हायचे असेल. वाटप झाल्यावर या ठिकाणी तुम्हाला 0-0 दिसेल. आता तुम्हाला मागे यायचे आहे. येथे तुम्हाला आधार सीडिंग असे लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा. या ठिकाणी रेशन कार्डशी तुमचे आधार लिंक आहे की नाही याची माहिती तुम्ही बघू शकता. सर्वात अगोदर येथे तुमच्या रेशन कार्ड किंवा आधार नंबर टाका. त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट बटन दिसेल, तेथे क्लिक करा. आता पुन्हा तुम्हाला तुमचे रेशन कार्डची संपूर्ण माहिती दिसेल. यामध्ये पुन्हा तुमचे राज्य, जिल्हा, योजना, तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर, तसेच वन नेशन वन रेशनची स्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचे रेशन कार्डवर कोणाकोणाचे नाव आहे त्या सर्व सदस्यांची नावे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच त्याच्यासमोर तुम्हाला आधार सीडिंगची स्थिती पाहायला मिळेल. म्हणजेच तुमचे रेशन कार्डशी तुमचे आधार लिंक आहे की नाही त्याची स्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या सदस्यांच्या नावासमोर तुम्हाला यस दिसेल त्यांचे आधार लिंक आहे आणि ज्या सदस्यांच्या नावासमोर तुम्हाला नो दिसेल त्यांची आधार लिंक नाही. तर अशा सदस्यांनी लवकरात लवकर आपल्या रेशन कार्ड दुकानदाराकडून आपले आधार लिंक करून घ्यावे. या सदस्यांचे रेशन कार्डशी आधार लिंक आहे, केवळ असेच सदस्य हे थंब लावून धान्य घेऊ शकतात आणि ज्या सदस्यांची रेशन कार्डशी आधार लिंक नाही, असे सदस्य थंब लावून धान्य घेऊ शकत नाही. तर त्यांनी आपले आधार लिंक करून घ्यायचे आहे. जर तुम्हाला तुमचे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजेच लेनदेन बघायचे असेल तर लाभार्थी लेनदेन येथे क्लिक करा. नंतर या ठिकाणी तुमचे 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाका. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमचे 6 महिन्यांचे व्यवहाराची माहिती मिळेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचे विक्री राज्य, व्यवहाराचा प्रकार, विक्री दुकान, विक्रीची तारीख, तसेच विक्री करण्यात आलेली अन्नधान्यांची माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल. अशा प्रकारे 6 महिन्यांचे व्यवहाराची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा प्रकारची आजची ही माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.